नमस्कार, आपण पाहत आहात आदर्श महाराष्ट्र न्यूज। रिक्षा चालकावर विनयभंग आणि बाल संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। अहमदपूर येथे एका धक्कादायक घटनेत एका रिक्षा चालकावर 17 वर्षीय कॉलेजच्या मुलीला बळजबरीने आपल्या ऑटोमध्ये बसवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी घडली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलगी कॉलेजमधून दिनांक 14 जुलै रोजी दुपारी घरी परतत असताना रिक्षा चालकाने तिला बस स्थानक अहमदपूर येथे अडवले आणि बळजबरीने ऑटोमध्ये बस असे म्हणत तिच्या उजव्या हाताला धरून ओढले। मुलीने प्रतिकार करत हाताला झटका देऊन बस स्थानकात गावाकडे जाण्यासाठी बस आल्याचे पाहून पळत जाऊन बसमध्ये बसून गावाकडे निघून गेली। यावेळी रिक्षा चालकाने घटनास्थळावरून पळ काढला। पीडित मुलीने घरी गेल्यानंतर तात्काळ आपल्या पालकांना याची माहिती दिली। पालकांनी त्वरित अहमदपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। पीडित 17 वर्षीय मुलीच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी सुधीर वाघमारे राहणार अहमदपूर या रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा नंबर 502/2025 कलम 74 व सहकलम 8-12 विनयभंग असे पोस्को कायद्याच्या संबंधित कलमांखाली दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल केला। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून आरोपी रिक्षा चालकाला तात्काळ अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बीडी भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे हे करीत आहेत। या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आदर्श महाराष्ट्र न्यूज करिता उदय गुंडिले, अहमदपूर। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।